नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आमच्या घरच्या बाप्पाचं डेकोरेशन स्टार्ट केलं आहे. मी महावीर आणि माझे भाचे या ठिकाणी आम्ही बॅनर प्रिंटिंग करून स्वतः डिझाईन केलं आहे. परत ते बॅनर आम्ही लावून घेतले आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारमध्ये साईज लहान मोठ्यामध्ये बॅनर आहे ते आम्ही दोघांनी चिटकून घेतले. परत या ठिकाणी आम्ही बॅनर लावणार आहे. त्याचं सगळं मांडणी करून एकदा बघून चेक केलं. आम्ही आता पहिला बॅनर सगळं फिटिंग करून घेणार आहे. दोन झाले, अजून एक दोन बाकी आहेत. त्याच्यानंतर ते सगळं सेटअप त्या ठिकाणी बाकी ठिकाणी सगळं करून आता मी वरच्या बाजूला फुलं लावणार आहे. आता आम्ही असा सेटअप तयार करून घेतला आहे. अजून बरेच काम बाकी आहे या ठिकाणी. आता मागे फुलं शॉर्टिंग करून घेत आहे वेगवेगळ्या कलरचे आणि त्याच्यानंतर आम्ही वरती या ठिकाणी लावणार आहे. आम्ही या ठिकाणी आता बाल गणेश लावलेत, इथे गणपती बाप्पा लावलेले आहेत फोटो काढण्यासाठी. त्याच्यानंतर माझा भाचा मला मदत करू लागत आहे आणि हा सेटअप इथं केला आहे. कसं वाटतंय नक्की सांगा. पुढे लागा समोरच्या बाजूला लागा एका लाईनवर आणि त्यानंतर ही डिवाइड करायला म्हणजे असं थोडं पहिला लाल कलर पिवळा कलर असं थोडं थोडं करायला एक असं थीम करूया. पहिला हा कलर नंतर तो कलर, कारण की एकदम सगळे कलर लावायचे तर आपल्याला एवढे फुलं नाही पडणार कापड ते मोजून करायला आणि शेवट असं असं अंगावर टाक. अशा या ठिकाणी फुलं लावून घेणार आहे. रात्रीचे 1:30 वाजले. तर गाईज झालेलं आहे डेकोरेशन. अजून थोडं झालेलं आहे, अजून थोडं बाकी आहे. आता रात्रीचे वाजल्यात 2:20 होत आलेलं आहे. सो त्यामुळे मी आता डेकोरेशनचं काम थांबवणार आहे आणि राहिलेलं उद्या सकाळी लवकर उठून करणार आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया गणपतीचं राहिलेलं डेकोरेशन आणि गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेलं. तर मित्रांनो, आता आपलं बऱ्यापैकी डेकोरेशन झालेलं आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचा आभारी. आता राहिलेलं डेकोरेशन मी उद्या सकाळी करणार आहे आणि उद्या सकाळी तुम्ही बघा राहिलेलं डेकोरेशन आणि आपल्या बाप्पाचं विराजमान. तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. व्हिडिओपर्यंत आला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मित्रांनो, थोडा सिनेमॅटिक व्ह्यू आपण बघूया. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा आणि पुढचा पार्ट बघा, कारण की या ठिकाणी आपले बाप्पा विराजमान होणार आहेत आणि उरलेलं डेकोरेशन उद्या सकाळी कंप्लीट होणार आहे. व्हिडिओ नक्कीच लवकर देईल. लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू सो मच.